नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत 3 ऑगस्ट 2025 रोजी मोठी कारवाई करत गुन्हे शाखा युनिट 5 ने बेकायदेशीर अग्निशस्त्रासह एकाला अटक केली। आरोपी निलेश उर्फ अभि राजू कडबे वय वर्ष 28 राहणार मलका कॉलनी समतानगर जरीपटका नागपूर याला धम्मज्योती नगर पाटील लेआउट येथील राहुल सहारे यांच्या घरी सापळा रचून ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे किमतीचे अग्निशस्त्र मिळाले असून ते अल्ताफ नावाच्या मध्य प्रदेशातील व्यक्तीकडून विकत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे। ही कारवाई राज्य सरकारच्या शस्त्र अधिसूचना तसेच नागपूर पोलिसांच्या हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन मानून भारतीय हत्यार कायदा कलम 325 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3)(135) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। यासोबतच आरोपी निलेशकडून नागपूर व अमरावती शहरातील चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आले आहेत। ही धाडसी कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघाल, सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, अप्पर आयुक्त वसंत परदेशी, डिटेक्शनचे डॉक्टर राहुल माकणीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पोलीस आयुक्तालय नागपूर शहरच्या रेकॉर्डवरील आरोपी निलेश उर्फ अभि राजू कडबे वय 28 वर्ष राहणार मलका कॉलनी समतानगर हा जो आहे धम्मदीप नगर नारी या ठिकाणी एका घरात लपून राहत आहे व त्याच्याकडे काही गुन्हा करण्याच्या अनुषंगाने अग्निशस्त्र त्यांनी बाळगले असल्याची माहिती मला प्राप्त झाली होती। त्यावरून सदर माहितीच्या आधारे तो ज्या ठिकाणी राहत आहे त्या घराचा ठाव ठिकाणी निष्पन्न करून सदर ठिकाणी छापा कारवाई करून आरोपी निलेश राजू कडबे या ताब्यात घेतले असता तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी त्याच्या कस्टडीतून एक देशी बनावटीचं अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस असा 51,000चा मुद्देमाल मिळालेला आहे। तसेच तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी 2 ॲक्टिवा गाडी व एक यामा कंपनीची MT गाडी ज्याच्या नंबर प्लेट काढून ठेवलेल्या होत्या त्या मिळाल्या। त्या अनुषंगाने आरोपीबाबत संशय असल्याने सखोल घरझटती घेतली असता त्याच्याकडे इतर अन्य 4 मोबाईल मिळून आले। त्याबाबत आरोपीकडे तपास केला असता त्यातील 2 गाड्या ज्या आहेत त्यांनी कपिलनगर व जरीपटका पोलीस स्टेशन येथून चोरी केल्याचे त्यांनी तपासादरम्यान कबूल केलेले आहे। तसेच यामध्ये जी यामा कंपनीची MT गाडी जी मिळालेली आहे इथून चोरी करून जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी करून नेलेली गाडी जी आहे तो अमरावती येथे घेऊन गेला व सदर गाडी त्या ठिकाणी ठेवून यामा कंपनीची MT गाडी जी आहे तिची टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी म्हणून ती गाडी तिथून चोरी करून घेऊन आल्याचे त्यांनी कबूल केलेले आहे। तसेच आरोपीने त्याचे इतर अन्य साथीदारांसोबत मिळून वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मानव हॉटेल या ठिकाणी 2 मोबाईल चोरी केले होते। तसेच लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत CA रोडला एक दूध डेअरी फोडून त्या ठिकाणी रोख रक्कम व ॲपल कंपनीचा मोबाईल चोरी केलेला तपासात निष्पन्न झालेला आहे। आरोपीकडून एकूण वेगवेगळे 7 गुन्हे जे आहेत ते डिटेक्ट करण्यात आलेले आहेत। आरोपीच्या ताब्यात जे अग्निशस्त्र व काडतूस मिळालेले आहे त्याबाबत कपिलनगर पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र गुन्हा नोंद होत आहे व पुढील कारवाई चालू आहे। आरोपीकडून या कारवाई दरम्यान एकूण 3.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही युनिट 5 गुन्हे शाखा पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे।